जेव्हा आपण लाडकी बहीण योजनेची KYC करत असतो तेव्हा आपल्याला एक एरर पाहायला मिळत आहे मित्रांनो. तो एरर मी 100% तुमचा सॉल्व करून देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे याचा तुम्हाला फायदा होईल. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून बघताय, कोणत्या तालुक्यामधून बघताय, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे. तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्या लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर आपल्याला यायचे आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असे तुम्हाला दिसेल. तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन डॅशबोर्ड एक ओपन होईल. eKYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक टाकण्यास आपल्याला इथे कळवत आहे, सांगत आहे. तर आपण आधार क्रमांक ज्या महिलेला लाभ भेटतो त्या महिलेचा एक्झॅक्ट आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. आधार क्रमांक आपण टाकलेला आहे. नंतर आपल्याला ते म्हणत आहेत की कॅप्चा टाका. कॅप्चा पण आपण आता टाकून घेऊ. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला इथे आधार प्रमाणीकरणासाठी संमती मागत आहे. तर हे माहिती तुम्ही वाचून घ्या. माहिती वाचल्यानंतर तुम्ही इथे मी सहमत आहे या बटनावर याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्ही तो OTP त्या जागी 6 अंकी OTP फिलअप केल्यानंतर तुम्हाला त्या जागी सक्सेस असे दिसेल. परंतु या वेबसाईटचा भरपूर लाडक्या बहिणी आहेत ज्या या वेबसाईटवर आता KYC करण्यासाठी त्यांचं ट्रॅफिक असेल, त्याच्यामुळे ही वेबसाईट आता स्लो चालत आहे. परंतु आपण वेळोवेळी या वेबसाईटला रिफ्रेश करत जावे. केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रिफ्रेश करायचे. नंतर तुमचा लाभार्थी आधार क्रमांक कॅप्चा कोड टाकून परत सहमती या बटनावर क्लिक करून OTP पाठवा. असे वेळोवेळी करत जर राहाल तर तुमची 100% KYC होणार आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.